जळगावमध्ये ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या वतीने महावितरण कार्यालयावर निषेध मोर्चा काढून सोलरबाबत महावितरणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। महावितरण विभागाने सोलरबाबत घेतलेल्या निर्णयामुळे ग्राहकांच्या आर्थिक शोषण होत असून कायद्याचेही उल्लंघन केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। देशात हरित ऊर्जेला प्रोत्साहन दिले जात असताना महावितरणच्या या चुकीच्या धोरणामुळे जाचक अटीमुळे सौर ऊर्जा क्षेत्रात अडचणी वाढल्या असून या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत महावितरण विभाग विरोधात घोषणाबाजी करून तत्काळ हा निर्णय मागे घेण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली आहे। आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता या भव्य मोर्चाचे आयोजन शिवतीर्थ मैदान ते महावितरण कार्यालयावर यावेळी करण्यात आले होते। या संदर्भात संघटनेचे पदाधिकारी गणेश कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली। महावितरणने लावलेल्या कॅपॅसिटीला जळगाव एरियातर्फे आणि जळगाव जिल्ह्यातर्फे निश्चित करतो। सौर ऊर्जेला लावलेली कॅपिंग ही अन्यायकारक असून कुठल्याही कायद्यामध्ये ती येत नाही आणि महावितरणने हा सगळ्या जनतेवर अन्याय केलेला आहे। सौर PM सूर्यघर योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण देशात राबवलेली आहे आणि तिला महाराष्ट्र शासन अडथळे निर्माण करत आहे। 1 ते 10 किलोवॅटपर्यंत सोलर ऊर्जा PM सूर्यघर योजना ही माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण देशामध्ये लागू केली, पण महावितरण महाराष्ट्र राज्य आणि खास करून भारतीय जनता पार्टीचे सरकार याला विरोध करत आहे। तरी आम्ही सर्व जळगावच्या वतीने यांचा पूर्णपणे निषेध करत आहोत आणि ही लावलेली कॅपिंग योजना त्वरित बंद करा, नाही तर याच्यापुढे आम्ही अजून तीव्र आंदोलन छेडू आणि मुंबईला मंत्रालयात सुद्धा धडक मोर्चा देऊ। आपलं नाव काय? गणेश कुलकर्णी।